उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास। स्टेरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे। मराठा समाज आणि आमच्यात दरिंदे पाटलांमुळे अंतर। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीस। दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठलात तर ताकद दाखवून देऊ। बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतली। भुजबळांचा भुरट नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची केलेली मागणी। भुजबळांनी भरसभेत वडेट्टीवारांचा व्हिडिओच दाखवला। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला तर गेला पण जीआर काढला। छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचा प्रकार। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारहून थेट शिर्डीत शिवाजी कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुरहानपूरसाठी रवाना। मध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी साजरी झालेली आहे। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन झाल्याचं दिसून आलं। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्रवास केला। स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी आदित्य ठाकरे झाले। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कमधील जिमखान्याची पाहणी केली। यावेळी अमित आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते। मराठा समाज आणि आमच्या जरांगे पाटलांमुळे अंतर झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहे असंही भुजबळ म्हणाले। जरांगे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ आल्याचं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देण्याचा इशारा जरांगेंनी दिला। तर बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतल्याचं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ दाखवत भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांवर टीका केली। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय। गेला तर गेला पण जीआर काढला असं म्हणत छगन भुजबळांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली। मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय अशी टीका हाकेंनी केली। अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। बुऱ्हाणपूर इथल्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस बिहारवरून थेट शिर्डीमध्ये दाखल झाले। शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा बुऱ्हाणपूरसाठी फडणवीस रवाना झाले। सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। भाजपचे स्वप्नील शहा आणि नंदू पवार राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी केली जाते। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती।
डहाणूमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। पडळकर उद्या न्यूयॉर्कला जाऊन काहीही बोलतील, हिंदू मुलींना सल्ले देण्याची काहीही गरज नाही। पडळकरांच्या जिमबाबतच्या वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली। एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते, त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय असा टोला त्यांनी लगावला। मुद्दा नसल्यानं विरोधक कोणत्याही गोष्टीचं राजकारण करतायत असा हल्लाबोल शिंदेंनी केला। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार असंही ठाकरेंनी म्हटलंय। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला। संजय राऊत म्हणजे फुसकी टिकली आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला। आमचे सर्वच उमेदवार तयार आहेत, मात्र त्यातील काही बाजणार की नाही याची शंका आहे, म्हणून जास्तीत जास्त बारूद भरणार आणि विरोधकांवर बॉम्ब टाकणार असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला। काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंग केल्याचा आरोप केला। या आरोपाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांनी उत्तर दिलंय। डबल वोटिंग झालं असेल तर पुरावा द्या असं मेहता म्हणाले। मतदार याद्यांमध्ये अनेक मृतांची नावं आहेत तर अनेक नावं डबल आली आहेत असा आरोप खासदार अमर काळेंनी केला। यादीतील घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं अमर काळे म्हणाले। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला। अलिबागच्या कुरुळमध्ये आदर्शन ग्रामसेवक पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री अदिती तटकरे एकाच मंचावर आले। यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत तात्काळ द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली, तर शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची ही मागणी केली। नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास। स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे। मराठा समाज आणि आमच्यामध्ये दरिंदे पाटलांमुळे अंतर। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीस। दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। GR रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देऊ। बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतली। भुजबळांचा भुरटा नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची केली होती मागणी। भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांचा व्हिडिओज दाखवला। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला तर गेला, पण GR काढला। छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। आणि मुख्यमंत्री फडणवीस बिहारहून थेट शिर्डीमध्ये शिवाजीराव कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुऱ्हाणपूरसाठी रवाना।